नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डेट आहे 27 जून 2026 आणि वार आहे शनिवार. 27 आहे ना? हो 27च. आज सकाळी बाहेर जाण्याचा प्लॅन होता 9 वाजता आणि मी उठलो पण 9 वाजताच होतो. बाकी व्हिडिओ रात्रीच एडिटिंग वगैरे झाली होती, अपलोड पण रात्रीच केली. सध्या तरी खूप लवकर एडिट होते आणि कारण मी लवकर झोपतो आहे, 11 वाजताच झोपतो आहे रोज रात्री. त्याकरता सर्व 9 वाजता उठलो. आता जाऊन फ्रेश झालो आहे कारण मला 9 वाजता बाहेर जायचं होतं. त्याचा टाईम शिफ्ट झालेला आहे 2वर. तर गेलो तर ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि नाही गेलो तर नॉर्मल आपला डेली व्लॉग. 12 वाजता बोईसरला देखील जायचं आहे. बोईसरला जायचा प्लॅन कॅन्सलच होणार होता कारण मी 9 वाजता बाहेर जाणार होतो. कुठे जाणार होतो आणि कोणासोबत जाणार आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. 12:45 झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी बोईसर ईस्टला आलो होतो, एक काम होतं. तर आता फटाफट मध्ये घरी जातो, जेवतो आणि मग निघतोय. आणि कुठे चाललोय ते तुम्हाला थोडा वेट करायला लागेल. करा थोडा वेट करा, पूर्ण व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओमध्ये थोडीफार तरी मजा येईल तुम्हाला, गॅरंटीड. 1:10 झालेले आहेत. घरी येऊन फटाफट जेवलो, शूट करायचं विसरून गेलो. आता घाईमध्ये पालघरला जातोय. आता पालघरला का ते तुम्ही थांबा कोण कोण आहेत ते मला येणार होते गावामध्ये घ्यायला, पण ऑलरेडी टाईम झालेला आहे. तर आता मी निहारला बोलवलेलं आहे मला पालघरला ड्रॉप करायला. तर निहार येतोय मला 4 रस्त्यापर्यंत ड्रॉप करायला. 4 रस्त्यावरून आपण बाय कार जाणार आहोत. एवढ्या उन्हामध्ये आम्ही निघालोय. तुलसी व्लॉगरला थोडा त्रास देतोय मी. त्याला सांगितलं मला 4 रस्त्यावर ड्रॉप कर. आता तो थोडा कष्ट घेऊन मला 4 रस्त्यावर ड्रॉप करायला निघालाय. तुलसीभाई आलेले आहेत मला 4 रस्त्यावर सोडायला आणि अजून सागरभाई आलेले नाही मिळत. तुलसीभाई काय बोलेल तू आज पब्लिकला? थोडं काहीतरी बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या भावाला. कुठे आम्ही 1 वाजता निघणार होते आणि पालघरमध्येच आम्हाला झालेले आहेत 2:40 झालेले आहेत आणि अजून आम्ही पालघरमध्येच आहेत. आता थोड्याच वेळात निघू आणि कुठे चालले आहेत ते तुम्हाला वेट अँड वॉच. आता आम्ही पोचलेत वाड्याच्या अगोदर. एक CNG ब्रेक घेतलेला आहे. आणि सागर भाई काय तुम्ही असा टायमावर प्लॅन बनवतात? असंच मला कुठे कुठे बोलवत जा, मी येत जाईल फिरायला. अरे इन्स्टंटली एक थोडा काम निघालं संगमनेरला, म्हणून म्हटलं हार्दिकला विचारून बघूया. आणि टायमावर आपले 2 मित्र पण आलेले आहेत. आमचे 2 मित्र पण आलेले आहेत, अमोल आणि समीर. तसेच आमच्यासोबत गौरव मोरे, माझे खास मित्र म्हणजे भाऊ आहेत. आम्ही आता निघालो आहेत संगमनेरसाठी. ते बघा तिकडे. तसं तर आम्ही पालघरमध्ये CNG फुल केलं होतं, पण ऑन सेफर साईड आम्ही डायरेक्ट इथून वाड्यावरून CNG टाकला तर आम्ही डायरेक्ट संगमनेर गाठू शकतात. त्याकरता आम्ही इथे थांबलो. आणि बाकी वाड्याचे रोड्स बनायला फायनली चालू झालेले आहेत. खूप वर्षानंतर थोड्याच दिवसामध्ये नाही तर महिन्यांमध्ये तुम्हाला वाड्याचे रोड टॉप दिसतील. आता आम्ही वाड्याला पोचलेत आणि आता जो मार्ग घेणार आहेत तो सूर्यमाळवरून जाणार आहेत इगतपुरी नंतर समृद्धी महामार्ग आणि मग डायरेक्ट संगमनेरचा एक्झिट घेऊ. सूर्यमाळचा रोड 15 ते 20 मिनिटं अगोदरपासून लागलेला आहे आम्हाला आणि खूपच सुंदर रोड आहे. आता पावसाळा चालू झालेला आहे. अरे पावसाळा चालू झालेला आहे, त्या अगोदरच एवढा सुंदर झालेला आहे. तर पावसाळ्यात एकदा आपण प्रयत्न करू सूर्यमाळ व्हिजिट करण्याचा आणि एक स्पेशल व्लॉग बनवू. व्हॉट ए व्ह्यू. आता सूर्यमाळ अजून आलेला नाही मिळत. अजून 5 ते 10 मिनटं लागतील मला तरी वाटते. पण रोड तर एक नंबरच आहे. फक्त आता थोडेफार खड्डे झालेले आहेत. पहिले खूपच सुंदर रोड होता. आता तर रोड सुंदरच आहे. बाकी फक्त आता इथे वाहतूक थोडी वाढलेली आहे, त्याकरता खड्डे दिसत आहेत. म्हणजे आपल्या व्हिडिओमुळेच ते झालं असेल, कारण पहिले लोक यायची नाही. आणि पहिली व्हिडिओ तर मीच टाकलेली पालघर टू शिर्डीची वाय सूर्यमाळ. आता बांधायला लावला. पूर्ण रस्त्याला जे नजारे बघायला भेटलेले आहेत एकच नंबर.
जेवढं म्हणजे तारीफ करेल या रोडची तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच की इकडे टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे तर काय फायदा आहे. येणाऱ्या 30 ते 40 वर्षामध्ये इथे डेव्हलपमेंट होईल टुरिझमची, आता तरी नाही होणार. जो समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय तो मी नेहमी रात्रीच बघितलेला आहे. आज पहिल्यांदा असा उजेडात बघत आहे आणि खतरनाक ब्रिज आहे, खूपच एक नंबर. तर आता आम्ही ऑलमोस्ट कसारा घाटाजवळ पोचलेले आहेत आणि ती बघा समोर तुम्ही ट्रेन बघू शकता, थोडीफार दिसत असेल लाल लाल कलरची. आणि आता 5 ते 10 मिनटामध्ये आम्ही कसारा घाटाला जॉईंट होऊ आणि इगतपुरीवरून आम्ही समृद्धी महामार्ग घेणार आहोत. 1 तास 20 मिनटानंतर कसारा घाट लागलेला आहे. पूर्ण म्हणजे आम्ही वाड्यापासून ते कसारापर्यंत पूर्ण घाटच होता, फक्त तो 1 लेनचा होता, सिंगल लेन. हा डबल लेनचा लागलेला आहे आता. आणि इगतपुरीपर्यंत तरी घाटच आहे. त्यानंतर समृद्धी महामार्ग लागेल तेव्हा थोडं बरं वाटेल, तेव्हा थोडं आमचा टायमिंग म्हणजे कमी होईल पोचण्याचा. तसंही 15 ते 20 मिनटं कमी झालेली आहेत. बाकी सो फार सो गुड. मागे एक माणूस बसला आहे, त्याला या डायलॉगशी खूपच प्रॉब्लेम आहे. त्याने मला विचारलं की तू व्हिडिओमध्ये सो फार सो गुड का बोलतो. 5:30 वाजलेले आहेत, म्हणजे 5 वाजून 20 मिनटं झालेले आहेत आणि आम्ही थोडंसं 5 ते 10 मिनटासाठी थांबलो आहे कसारा घाटामध्ये. इथे मके वगैरे खातो आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघतो. काय बोलतो सागरबाई, कसा होता तुझा प्रवास घाटांमधून? पहिल्यांदा तू आला सूर्यमाळवरून, कसं वाटलं? थोडासा वाटलाय, प्रॉब्लेम होतोय थोडा, पण बघूया. झालंय थोडं पुढे बसल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. आणि नजारे सीन वगैरे कसे होते? खूप छान होते, खूप छान होते. माझा हा इश्यू आहे त्यामुळे मला थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटत आहे. बाकी एकदम बेस्ट आहे. तुमची ड्रायव्हिंग पण खूप छान होती, मजा आली. स्नॅप पासून दूर राहा, पहिले खा. आई थोडा लिंबू मारा ना अजून. माईला लिंबू पाहिजे. मका खायला तर खूप मजा येत आहे. फक्त एवढंच की पाऊस वगैरे असता तर अजून मजा आली असती. पाऊस आणि कसारा घाट एक नंबर. बघा सर्वच मके खायला लागल्यात. 5:45 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहेत. आणि इथून संगमनेर 1 तास मला तरी वाटते, मॅक्झिमम 1 तास लागेल. आता मिनिमम किती टाईम लागतो ते तुम्हाला पुढे कळेलच. तेव्हा मी ड्राईव्ह एन्जॉय करतो आणि तुम्ही पण व्लॉग एन्जॉय करा. तर आजच्या दिवसाची पहिली टनल आणि शेवटची टनल, कारण की यापुढे हे एकही टनल लागत नाही. आणि आता सागरबाईंनी आम्हाला सांगितलेलं आहे की जर आपण इगतपुरीच्या पुढे कॅरी फॉरवर्ड केला शहापूरपर्यंत तर आपल्याला 40 किलोमीटरची टनल बघायला भेटेल. तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की 40 किलोमीटरची टनल आहे का. प्रवास खूप चांगला चालू आहे. हायवे तर एक नंबरच आहे. आपण खूप वेळा यावर प्रवास केलेला आहे अगोदरही आणि आताही. आता अजूनही आम्हाला संगमनेरला पोहोचण्यासाठी 51 मिनिट्स दाखवत आहेत. तर आता तुम्ही पण थोडाफार हायवेचे व्हिडिओज एन्जॉय करा आणि मग आपण डायरेक्ट संगमनेरमध्येच भेटूया. नाहीतर काही इंटरेस्टिंग दिसलं तर तुम्हाला दाखवतो. फोकस थोडा हटला होता, तसंच सर्वांचा फोकस थोड्या वेळासाठी हटतो, तसंच कॅमेराचा पण हटला होता. जस्ट समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि नाशिक पुणे हायवेला आम्ही जॉईंट झालो आहे. आता संगमनेर अजूनही अर्धा तास आहे, म्हणजे अर्धा तास दाखवत आहे मॅपवर पोचायला. आणि किती किलोमीटर, 20+ किलोमीटर बाकी असेल अजून. 26 किलोमीटर बाकी आहे, 28 मिनटं. राईट साईडला तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप वेळा म्हणजे ठरवलं होतं मंदिरामध्ये येण्याचं, पण काय बेत आलाच नाही. कारण की आम्ही जेव्हा आम्ही संगमनेरला यायचो तेव्हा आम्ही डायरेक्ट शिर्डीला जायचो. तिथून एक रोड आहे, तिथून
भक्तिशक्ती मंदिर असं मंदिराचं नाव आहे. नक्कीच ज्या दिवशी आपला योग येईल मंदिरात येण्याचा त्या दिवशी येऊ आपण. तरी पण आम्ही जिद्दीने कुठे चाललेलो. 6:45 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट पोचलोय संगमनेरला. 6:55 झालेले आहेत. आता आम्ही संगमनेरला पोचलोय आणि कार देखील पार्किंगला लावलेली आहे. आणि आता पाहूया किती वेळ लागतो सागर भाईंचं काम होण्यासाठी. मला तरी वाटते जास्त वेळ नाही लागणार. मग पाहूया पुढे काय प्लॅन होतो ते तुम्हाला सांगतो. 7:30 गाय 7:30 आणि ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे. आता आम्ही इथून निघत आहोत. आता पुढे कुठे जातात आणि काय करतात ते तुम्हाला वेट करायला लागेल. 9 वाजलेले आहेत. आम्ही 8:30 वाजता निघालो होतो. CNG पंप शोधता आम्हाला थोडा टाईम झाला, पण CNG पंप काही सापडला नाही. मग आपण थोडी आपली रहिसी दाखवली आणि पेट्रोल टाकून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रवास म्हणजेच घरी जाण्याचा. नाहीतर पहिले आम्ही जेव्हा संगमनेरला आलो होतो तेव्हा आम्ही शिर्डीला गेलो होतो. पण आज खूप वेळ संगमनेरला पोचताच झाला. 7:30-8 वाजले इथेच. मग विचार केला का शिर्डीला जाऊन तर दर्शन भेटणार नाही आणि म्हणजे कट टू कट होतं, तर विचार केला की घराकडेच निघू. टाईम अपडेट गाईस, 9:15 झालेले आहेत. आता एक CNG पंप भेटलेला आहे आणि तिकडे गर्दी तर खूपच आहे, पण आता काही CNG टाकूनच निघतो. मागेच सोडला आम्ही म्हणजे समृद्धी महामार्गाचा एंट्रन्स. आता आम्ही सिन्नरच्या बाजूला जात होतो, ओल्ड नाशिक हायवे जिथून आम्ही नेहमी जायचो. पण आता इथून CNG टाकू आणि पुन्हा समृद्धी महामार्गावरनं परतीचा प्रवास चालू करू. हे बघा समोर गर्दी बघा. हे तर काय नाही, पूर्ण गोल फिरून गर्दी आहे. पण एक बरं आहे की CNGचाच पंप आहे. गर्दी बघा पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत. पूर्ण डेंजर गर्दी आहे. 15 मिनटं झालेले आहेत लाईनीत उभं राहून, पण गर्दी तर आहे पण लाईन खतरनाकपणे पुढे जात आहे. आजचा व्लॉग CNG पंप स्पेशल. फायनली मित्रांनो 10 वाजायला 10 मिनटं आणि आम्ही समृद्धी महामार्ग एंटर करत आहोत. अजून केलेलं नाही म्हणत, टोलवर आहेत. फायनली मित्रांनो आम्ही पोचल्यात इगतपुरीला आणि समृद्धी महामार्ग आम्ही सोडत आहेत. एक्झिट फॉर डे. 11 वाजायला 10 मिनटं आहेत आणि आम्ही थांबलोय. कसारा घाटचा टर्न मारला. इथून सूर्यमाळचा रोड आहे कारण की U-टर्न घेऊन जायला लागते. 1:11 झालेले आहेत आणि आम्ही पोचल्यात पालघरला फाउंटन हॉटेलला. 2 वाजलेले आहेत. आता जस्ट घरी आलो. 1:15 पालघरला आलेलो. फाउंटनला जेवलो आणि मग बोईसरला गेलो. CNG भरली. आता घरी आलो आहे. सागरभाई गेले घरी, बाकी सर्व पण गेले सर्वांच्या घरी. आणि आजच्या व्लॉगसाठी एवढंच. जातानाही मीच गाडी चालवली, येताना पण मीच चालवली. सागरभाई पण होता ड्रायव्हर, अमोल पण होता. पण मला चालवायला खूप मजा आलेली, मग स्टेअरिंग सोडलीच नाही. तर आजचा व्लॉगसाठी एवढंच. होप करतो. आता काय करणार आहे, आता व्हिडिओ वगैरे एडिट करेल आणि नंतरच झोपेल प्रोड्युसिंग अडकून. होप करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.